बातमी आहे पुण्यातून। इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची। मेडिकलच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनाही शेवटच्या सेमेस्टरमध्ये पास झाल्यानंतर एक्झिट टेस्ट द्यावी लागण्याची शक्यता निर्माण झाली। ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या या आठवड्यात होणाऱ्या बैठकीवर या संदर्भात निर्णय घेण्यात येऊ शकतो। त्यामुळे विद्यार्थ्यांचा फायदाच होईल असं मत सगळ्यांचं आहे। इंजिनिअरिंगची पदवी मिळवूनही विद्यार्थ्यांमध्ये उद्योगांना अपेक्षित ज्ञान असतंच असं नाही। त्यामुळे नव्यानं पास होणाऱ्या इंजिनियर्सकडून उद्योगांना अपेक्षित असा कुशल कर्मचारी मिळतच नसल्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची तक्रार आहे। त्यावर तोडगा काढण्यासाठी हा पर्याय समोर येतोय। अशी आहे की जे आपण बघतो की एम्प्लॉयमेंट जो रेशियो आहे तो नाहीये, पण ही एक्झाम इंट्रोड्यूस केल्यानंतर किंबहुना असा इफेक्ट होऊ शकतो की पुढे जाऊन ते इंजिनियर्स पास आउट होतात त्याचं प्रमाण कमी होईल। मग यांचं असं पुढे जाऊन होऊ शकतं की येस वी हॅव इन्क्रीज द एम्प्लॉयबिलिटी बाय रिड्युसिंग द इंजिनियर्स, पण ह्या जागी जर असा जर इफेक्ट पडणार असेल त्यांच्या डिग्रीवरती, सो ही एक्झाम गरजेची नाही असं वाटतं। एक्झिट टेस्ट अशी असली पाहिजे की त्याच्यामुळे पोरांवर बर्डन नाही आलं पाहिजे की अजून एक एक्झाम द्यायची आम्हाला। आम्ही आधीच वर्षामध्ये 10-12 एक्झाम देतो, परत एक एक्झाम आमच्यावर बर्डन होईल। त्या एक्झामला असं फ्रेम केलं पाहिजे की ज्याच्यामुळे फक्त थिअरॉटिकल नॉलेज नाही इव्हॅल्युएट केली पाहिजे, प्रॅक्टिकल पण काहीतरी पाहिलं पाहिजे। आणि जर आपण अशी एक एक्झाम घेतोय तर त्याच्यामुळे त्याला लिंक करायला एक एम्प्लॉयबिलिटी क्वेश्चन असं काहीतरी इंट्रोड्यूस केलं पाहिजे की हां तुम्हाला हे केल्यावर जॉब मिळेल किंवा असं काहीतरी फायदा होईल। नाही तर आम्ही ऑलरेडी गेट वगैरे देतोय तर आम्हाला काही फायदा नाही होणार त्याचा।